मित्रांनो, आजच्या तासाला आपण डिझास्टर मॅनेजमेंट यामध्ये मागच्या तासाला बघितलं की अर्थक्वेक आणि प्रिकॉशन्स टू बी टेकन ॲट द टाईम ऑफ अर्थक्वेक हे आपण मागच्या तासाला बघितलेलं आहे. आजच्या तासाला आपण दुसरी कॅलॅमिटी बघणार आहोत, ती म्हणजे फायर. मग या आगीचे प्रकार कोणकोणते आहेत? टाईप्स ऑफ फायर. पहिला टाईप दिला आहे क्लास ए फायर. सॉलिड सबस्टन्सेस कॉमनली फ्लेमेबल मटेरियल आर देअर फ्युअल सोर्स वूड क्लॉथ कोल पेपर्स एक्सेट्रा. दिस फायर कॅन बी पुट आउट विथ वॉटर. म्हणजे ज्वालाग्राही घन पदार्थांपासून जी आग लागते. आता ज्वालाग्राही घन पदार्थ कोणते आहेत तर आपल्याला माहिती, लाकडामुळे आग लागते, कपड्यांना आग लागते. घन पदार्थ आहेत, दे आर सॉलिड सबस्टन्सेस, कोल पेपर्स एक्सेट्रा. आणि ही आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. अशा प्रकारची जी आग असते ती क्लास ए फायर या प्रकारामध्ये मोडते. दुसरं क्लास बी फायर. लिक्विड सबस्टन्सेस fires caused due to flammable liquid substances, that is petrol, oil, varnish, solvent, cooking oil, paints etc. म्हणजे हे लिक्विड पदार्थ आहेत आणि यापासून सुद्धा आग लागली तर ती ब वर्गाच्या आगीमध्ये मोडते. All these substances are lighter than water, therefore फायर एक्सटिंग्विशर्स कॅन बी यूज टू एक्सटिंग्विश फायर. हे जे पदार्थ असतात ते आपल्याला माहिती की तेल हे पाण्यावर तरंगतं, ते पाण्याच्या खाली जात नाहीत. हे सर्व पदार्थ पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतात आणि फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत ही आग विझवली जाते. त्याला आपण फायर एक्सटिंग्विशर म्हणतो. ज्यातून फेस निघतो अशा पद्धतीचं फायर एक्सटिंग्विशर चा वापर या आगीला विझवण्यासाठी केला जातो. तिसरा जो प्रकार आहे फायरचा तो म्हणजे क्लास सी फायर, दॅट इज गॅस ड्यू टू गॅसियस सबस्टन्सेस. फायर कॉज ड्यू टू ॲसिटिलीन हाऊसहोल्ड गॅस, दॅट इज LPG. आपल्या घरात जो घरगुती गॅस आपण स्वयंपाकासाठी वापरतो त्याला आपण LPG गॅस असं म्हणतो. हा क वर्गीय फायरमध्ये मोडते. ही आग जी आहे ती क वर्गीय आग आहे, म्हणजे वायुरूप पदार्थापासून ही आग लागते. चौथी जो प्रकार आहे आगीचा, दॅट इज क्लास डी फायर. केमिकल सबस्टन्सेस ड्यू टू फायर ड्यू टू केमिकल सबस्टन्सेस, that is fire caused due to combustible metals like potassium, sodium, calcium which react with water at normal room temperature. Magnesium, aluminum and zinc react with water at high temperature. When both these groups combine with water, it explodes. म्हणजे ज्वलनशील धातूपासून जी आग लागते. कोणते ज्वलनशील धातू आहेत तर पोटॅशियम आहे, सोडियम आहे, कॅल्शियम आहे. हे ज्वलनशील असे धातू आहेत. हे सामान्य तापमानाला पाण्याबरोबर क्रिया करतात. तसंच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि झिंक हे उच्च तापमानाला पाण्याबरोबर क्रिया करतात. दोन्ही हे गट आहेत पदार्थांचे, ते जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा भडका उडतो, त्यामुळे आग लागू शकते. आणि म्हणून अशा प्रकारच्या आगीला केमिकल सबस्टन्सेसपासून जी आग निर्माण होते तिला क्लास डी फायर असं आपण संबोधलेलं आहे. पाचवा प्रकार आहे आगीचा क्लास ई फायर. अ फायर कॉज ड्यू टू इलेक्ट्रिकल कंपोनंट्स इज क्लास ई फायर. टू एक्सटिंग्विश सच फायर पॉवर इज कट ऑफ and non-conductive fire extinguishers like carbon dioxide are used. ई वर्गीय आग क्लास ई फायर ही इलेक्ट्रिकल सबस्टन्सेसमुळे लागते.
यामध्ये इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनांमुळे जी आग लागते ती विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड सारख्या प्रतिबंधकाचा उपयोग करून ही आग विझवली जाते. चौकटीमध्ये मेथड्स ऑफ एक्सटिंक्शन दिलेले आहेत. 3 मेथड्स आहेत. पहिली म्हणजे आग विझवण्याच्या पद्धती. पहिली पद्धत, आगीचे प्रकार तुम्हाला समजले. क्लास ए फायर, सॉलिड सबस्टन्सेस पासून लागणारी आग. क्लास बी फायर, लिक्विड सबस्टन्सेस पासून लागणारी आग. क्लास सी फायर, गॅसियस सबस्टन्सेस पासून लागणारी आग. क्लास डी फायर, केमिकल सबस्टन्सेसमुळे लागणारी आग. आणि क्लास ई फायर म्हणजे इलेक्ट्रिकल मटेरियलमुळे लागणारी आग. मग आग जर लागली तर त्यासाठी ती विझवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्या विविध पद्धती आहेत. उदाहरणार्थ पहिली पद्धत दिली कूल आउट, दॅट इज यूज ऑफ वॉटर टू एक्सटिंग्विश फायर. आपण बघतो बऱ्याच वेळेला आग लागल्यानंतर अग्निशामक दलाला बोलावणं केलं जातं, पाचारण केलं जातं आणि त्यांचे जे मोठमोठे पाईप्स असतात त्यातून पाणी सोडून ती आग बिल्डिंगला लागलेली असेल, कुठल्या इमारतीला लागलेली आग असेल, कंपनीला लागलेली आग असेल एखाद्या, तर ती पाण्याचा वापर करून विझवली जाते. To extinguish fire, water is most common and effective solution which is easily available everywhere. If you spray water on the fire or around the fire, it creates cooling effect and helps to control the fire. Suppress the fire. दुसरा प्रकार आग विझवण्याचा म्हणजे आगीची कोंडी करणे. To control the fire which is caused due to electricity or oil, sand or soil can be used. If we sprayed a fern-like substance on the fire, it cuts off the contact between air and fire. This method is very useful to extinguish the fire spread due to oil. ज्वालाग्राही जे तेल असतं त्यामुळे जे तेलामुळे लागलेली आग असते ती आग विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा वापर केला जातो किंवा फेसासारखा एखादा पदार्थ आगीवर फेकल्यास आग आणि वायू यांचा संपर्क टाळला जातो आणि त्यामुळे आग विझू शकते. हा जो प्रकार आहे आगीचा विझवण्याचा, हा तेलामुळे जी आग लागते, ज्वालाग्राही जे ऑइल असतं त्यामुळे जी आग लागते ती विझवण्यासाठी या पदार्थाचा वापर केला जातो, वाळूचा किंवा मातीचा. तिसरं, कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्सेस. इन दिस मेथड ऑल फ्लेमेबल सबस्टन्सेस आर केप्ट अवे फ्रॉम द फायर. Any wooden article or flammable substances must be kept away so that no source is left for the fire to spread. Stir up pump is the best device to put off small fires. It sprays water in all directions around the fire. मग या झाल्या आग विझवण्याच्या पद्धती. मग आता काळजी आणि सुरक्षात्मक उपाय काय केले पाहिजे, म्हणजे काय प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे, तर पहिलं दिलेलं आहे डेव्हलप द हॅबिट ऑफ स्विचिंग ऑफ द गॅस रेग्युलेटर व्हेन नॉट इन यूज स्पेशली ड्युरिंग नाईट. आपल्या घरामध्ये स्वयंपाकासाठी जो गॅस सिलेंडर वापरतो आपण, LPG गॅस, त्या सिलेंडरला एक नॉब असतो चालू बंद करण्याचा, तो विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी आपण बंद केला पाहिजे. स्विच ऑफ द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस व्हेन यू आर गोईंग आउट ऑफ द हाऊस. घरातून बाहेर निघताना घरामध्ये जर विजेवर चालणारी उपकरणं चालू असतील तर ती बंद केली पाहिजे. टू मेक अदर अलर्ट अँड कॉल देम फॉर हेल्प, शाऊट लाऊडली. आग आग असं जोराने ओरडून, आग जर लागली तर एका जागेवर न बसता, पळत न सुटता आग आग लागली असं ओरडून घराबाहेर पडायचं आहे आणि इतरांना आग लागलेली आहे त्यामुळे विझवण्यासाठी त्यांना साथ घालायची आहे. कॉल द ब्रिगेड. फायर ब्रिगेड अग्निशामक दल असतं, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पाहता TV मध्ये बातम्यांमध्ये आग विझवताना अग्निशमन दलातले ते तरुण असतात, ते आग विझवण्यासाठी फार पटकन प्रयत्न करतात आणि त्यासाठी त्यांना पाचारण करून तात्काळ फोन करून बोलवून घेतलं पाहिजे.
प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन हाऊ टू यूज फायर एक्सटिंग्विशर. अग्निशामक टाक्या कशा वापरायच्या याची माहिती घेतली पाहिजे. समजा एखादा रुग्ण आग लागल्यामुळे जर तो आगीत सापडला असेल, पेट घेतला असेल त्याच्या शरीराने, तर त्याला आरामदायी वाटेल अशा पद्धतीने बसवायचं आहे. आधी त्याच्या शरीराची आग विझवण्यासाठी त्याला एखाद्या कापडाने ती आग विझवायची आहे. त्यानंतर दरड कोसळणे ही सुद्धा एक महत्त्वाची कॅलॅमिटी आहे. आपण बघतो पावसाळ्यामध्ये मोठमोठ्या ज्या दरडी असतात, डोंगरच्या आजूला भाग असतो, दऱ्यांमधून जाणारा रस्ता असेल, तर त्या दरडी कोसळल्यामुळे त्या वाहनावर त्या दरडी कोसळून एखाद्या वाहनांचा अपघात होतो. वाहनातील व्यक्ती दगावतात आणि असे अपघात जे आहेत ते साधारण पावसाळ्यामध्ये घडत असतात. Natural cracks and fissures present in hard rocks cause their breaking, especially at the time of heavy rains. Water entering these cracks causes weathering of these rocks. Weight increases. These rocks slide on the sloppy region and settle at the lower side. This is called collapse of rift. आता ही दरड कोसळण्याची कारणे, causes of landslide. After effect of natural disaster like earthquake, tsunami, heavy rains, storms, flood cause landslide. Second, unlimited cutting of trees causes soil erosion. Third, while building roads in mountains, there is a lot of digging that makes the mountain weak. Effects of landslide. दरड कोसळण्याचे परिणाम काय होतात? Rivers get flooded and change their paths. नद्या आपला मार्ग बदलतात. डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉल्स, फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर्स. धबधब्यांचे स्थानांतरण होते आणि कृत्रिम जलाशय त्या ठिकाणी निर्माण होतात. आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर निर्माण होतात. देर इज लाईव्ह अँड फायनान्शियल लॉस ऑन अ लार्ज स्केल ॲट ट्रीज, बिल्डिंग्स, रॉक्स ऑन स्लॉपी एरिया, कोलॅप्स ऑन लो लाईंग लँड. लँडस्लाईड अफेक्ट्स द ट्रॅफिकला सुद्धा अडथळा निर्माण होतो. लँडस्लाईड डिस्ट्रॉईज प्लांट लाईफ ऑन इट. वनस्पती जे जीवन आहे तिथलं ते नष्ट होतं. पुढच्या तक्त्यामध्ये डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग म्हणजे आपत्ती निवारण, त्याचा नियोजनाचा आराखडा दिलेला आहे, त्याचे मेन पॉईंट्स दिलेले आहे. अँड द थिंग्स दॅट शुड बी नोटेड म्हणजे प्रमुख मुद्दे दिलेले आहेत आणि नोंदी करायच्या आवश्यक बाबी दिलेल्या आहेत. प्रायमरी इन्फॉर्मेशन ऑफ द स्कूल, प्रमुख मुद्दे दिलेले आहेत. स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी, डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट स्कूल बिल्डिंग, इन्फॉर्मेशन अबाउट स्कूल ग्राउंड, डेली रुटीन ऑफ द स्कूल, पॉसिबल हॅझार्ड्स इन द स्कूल, डिझास्टर मॅनेजमेंट मॅप ऑफ द स्कूल म्हणजे शाळेमध्ये जर या आपत्ती निवारणाचं नियोजन प्लॅनिंग असेल तर एखादी आपत्ती आली तर त्यातून आपण मार्ग काढू शकू, त्यासाठी हा तक्ता आपल्याला दिलेला आहे. मॉक ड्रिल इन द स्कूल म्हणजे आग लागल्यानंतर किंवा कोणतीही आपत्ती आल्यानंतर त्याचे जे संभाव्य धोके असतात त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. या प्रकरणाखाली जो एक्झरसाइज दिलेला आहे तो सुद्धा आपण वहीमध्ये लिहून काढायचा आहे.